महाराष्ट्रात तिसरी आघाडी रूपाला येतेय आणि आज यासाठी पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, ज्याला राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील आणि छत्रपती संभाजी राजे असतील, हे सगळे उपस्थित होते। आपण त्यांच्याशी थेट बोलूयात। दादा, आज महत्त्वाची बैठक झाली, बच्चू भाऊ, काय महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय? आज आमच्या एकंदरीत एकत्रित यांचं नाव ठेवण्यात आलं आणि परिवर्तन महाशक्ती, एका इकडे युती आहे, आघाडी आहे, आमची आता ही महाशक्ती असणार। ती सामान्य माणसांना शक्ती प्रदान करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून जे काही अडचणीत असणारे लोक आहेत याच्यासाठी एक चांगला कार्यक्रम आम्ही जनतेसमोर ठेवणार। आणि मला असं वाटतं का सगळ्या इकडे जातीवाद धर्मवाद आहे, आम्ही शेतकऱ्याचा मजुरांचा कट्टरवाद देण्याचा प्रयत्न करू। सामान्य माणसाचा आवाज अधिक कसा मजबूत होईल यासाठी ही महाशक्ती आहे। बच्चू भाऊ, तुम्ही जर आता बघितलं तर आतापर्यंत तुम्ही महायुतीत होता, अर्थात तिथून आता तुम्ही बाहेर पडलाय का? कारण तुम्ही एकत्र आता तिसरी आघाडी म्हणजे बनवायचा जवळजवळ निश्चय घेतलेलाच आहे। महाशक्ती आहे आणि आता निर्णय झालेला आहे, उरलेल्या लोकांसाठी 26 तारखेला निर्णय होईल। तुमचा काय निर्णय? महायुतीतून बाहेर आलाय, आता काय म्हणायचं याला? काय म्हणायचं? तयार झाली तर युती राहिली कुठं? महाशक्ती म्हणजे आता डन। राजे देखील आहेत। दादा महाराज, काय निर्णय झालेला आहे, पुढे कसं वाटचाल असणार आहे? नवीन एक नाव देखील दिलंय आपण, परिवर्तन महाशक्ती या नावाने आम्ही आज पुढे येत आहे। महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय, सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पूर्ण विश्वास आहे की जनतेत एवढी अस्वस्थता निर्माण झालेली आहे की एक चांगला पर्याय, कारण का अनेक 75 वर्ष हेच प्रश्न आहेत, हेच मूलभूत प्रश्नावर आपण चर्चा करतो। खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे, दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे राज्य आहे, पण दुर्दैवाने ते तसं होत असताना दिसत नाहीये। अनेक प्रश्न आहेत, मग मूलभूत प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न आहेत, तुमचे शिक्षणाच्या पॉलिसीच्या बाबतीत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या धोरणाचे प्रश्न आहेत, गडकोट किल्ल्यांचे प्रश्न आहेत, कुठेही अजूनही ज्या पद्धतीने झपाट्याने वाढ व्हायला अशी झालेली दिसत नाही आणि म्हणून हे परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेली आहे। यामध्ये आणखीन कोण सोबत येणार आहे का? आज या महत्त्वाच्या बैठकीत ज्या आता आपण बघतोय की काही आणखीन लोक आहे, कोणाशी याशी बोल, म्हणून 26 तारखेला आम्ही सर्वजण संभाजीनगरला परत भेटणार आहोत आणि आव्हान सुद्धा केलेलं आहे की ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी इथं यावं। एक समविचारी सगळे आपण एकत्र जे असले येतील। मी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा विनंती केलेली आहे पूर्वी, आत्ताही करीत आहोत, त्यांनी सुद्धा इथं यावं आणि सगळ्यांनी एक महाराष्ट्र एकत्र येऊन आपण चांगलं घडूया। ज्योती मेटेंशी देखील तुमचं काही बोलणं झालेलं आहे काय या संदर्भात? ते देखील तुमच्या सोबत येणार आहेत। आज ताईंशी माझं सकाळीच बोलणं झालेलं आहे, त्या सकारात्मक एकदा भेट होईल आमची त्यांची, भेट झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल। बच्चू भाऊ, यासाठी काही म्हणजे खास तुम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन तयार केलेलं आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? कारण एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय तुमच्याकडून। काय झालंय का एका इकडे शेतीमालाला भाव द्यायचा नाही आणि लाडली बहीण लाडकी बहीण समोर करायची। काँग्रेस आणि युतीच्या राज्यामध्ये बदल तरी काय आहे? आजही ओरड कायम आहे, शेतीमालाला भाव नाही ती ओरड कायम आहे, मजुराला मजुरी व्यवस्थित भेटत नाही, दिव्यांगाचा साधा प्रश्न सुद्धा अजूनही सोडू शकले नाही दिव्यांग मंत्रालय झाल्यावरही। काँग्रेस आणि भाजपाच्या एकंदरीत राजवटीमध्ये आपण जर विचार केला तर मला असं वाटतं का बजेटमध्ये काही परिवर्तन नाही आहे। 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये पुन्हा 75% राशी ही कर्मचारी अधिकाऱ्यालाच वाटप केलं जातं आणि म्हणून आम्ही हा परिवर्तन खऱ्या अर्थानं आणतोय की जो एकदम शेवटचा आणि कष्टकरी आहे। कर्तबगार बहिणीचं काय, कर्तबगार भावाचं काय? मग त्या कर्तबगार भावासाठी आणि बहिणीसाठी खऱ्या अर्थाने ही महाशक्ती आम्ही काम करणार आहोत। या महाशक्तीसाठी आपण काही चिन्ह निवडलंय? कारण तुम्हाला पुन्हा एकदा निवडणुका अगदी तोंडावर आहे। प्रहारचं तर बॅट आहेच, आघाडीचं चिन्ह लगेच निश्चित होईल। हो, पण काय चर्चा झाली यासाठी? काय पर्याय समोर आलेत? चांगल्या सगळ्या पक्ष मिळून जी आता महाशक्ती तयार होईल त्याचं एक चिन्ह असू शकतं। बच्चू भाऊ, तुम्ही नाशिकमध्ये काल एक वक्तव्य केलंय, अर्थातच MIM ला नो एंट्री, म्हणजे अर्थात तुमच्याकडे एंट्री नसणार। एकीकडे बाकीचे जण म्हणतात की आणखीन काही लोक आमच्याकडे येणार आहेत, जे इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय। मी असं स्पेसिफिक नाही म्हटलं, मी काय म्हटलंय का कट्टरवादी जे धार्मिक कट्टरवाद असेल, कोण आहेत कट्टरवादी? जे कोणी असेल, आता त्याला करून ते वादाच्या भोवऱ्यात मी जाऊ इच्छित नाही, पण कट्टरवादी मध्ये आपल्याला घुसायचं नाही। आम्हाला शेतकरी शेतमजुराचा कट्टरवाद मांडायचा आहे आणि त्याच्यानं आम्ही त्या संदर्भात बोललो होतो।
बच्चूभाऊ, तुमचं काय बोलणं झालं मनोज जरांगे पाटलांशी, ज्या पद्धतीने ते तुमच्यासोबत म्हणजे काही बोलणं झालं नाही. बरं, अगदी राजू शेट्टी देखील या ठिकाणी आहेत. राजू शेट्टी साहेब, बैठक झाली, काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, अर्थात नाव देखील घोषित झालंय. पुढची वाटचाल कशी असणार आहे, कोण कोण सोबत येणार आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारा एक आश्वासक चेहरा त्या मतदारसंघातला देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. म्हणून परिवर्तन महाशक्ती आम्ही उभी केलेली आहे. एक सशक्त पर्याय आम्ही देऊ. आपण किती जागा लढणार आहोत? राज्यामध्ये 248 सगळे जागा लढणार आहोत. कशी तयारी सुरू आहे? प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चांगला आणि सशक्त पर्याय आम्ही देऊ. यासाठी आणखीन कोण लोक तुमच्या सोबत येणार आहेत का? कशा पद्धतीने ह्याचं कार्यालय काही निश्चित झालंय का? चिन्ह निश्चित केलंय का? काय पुढची वाटचाल असणार आहे? ज्यांना परिवर्तन हवं आहे अशा लोकांनी येत्या 26 सप्टेंबरपर्यंत आम्ही 26 सप्टेंबरला एक संयुक्त कार्यकर्त्यांचा मेळावा संभाजीनगरमध्ये घेतला आहे. तोपर्यंत त्यांनी संपर्क साधावा आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही केलेलं आहे. आपण बच्चूभाऊ जर बघितलं तर म्हणजे काय बोलणं झालंय यासाठी, म्हणजे अर्थात जसं राजेंनी सांगितलं की आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं झालंय, इतर काही लोकांची चर्चा करतोय. तुम्ही कोणाची चर्चा केली आहे का? कोण सोबत येणार आहे? आणि 228 पूर्ण जागा, आपल्या 248 जागा लढण्याची तयारी केली आहे का? 288 जागा लढल्या जाईल. जेवढ्या जागा आहे चांगला पर्याय आपण देऊ. तुम्हाला एक लक्षात घ्या की राजकीय जे काही आम्ही पाहतो अस्थिरता महाराष्ट्रात आहे ते स्थिर करण्याचं काम महाशक्ती करेल. तर हे आता निश्चित झालंय जवळजवळ. हो, 100% निश्चित. आपण जर बघितलं तर तुम्ही सरकारमध्ये होता, असं काय घडलं की म्हणजे तुम्हाला बाहेर पडावं वाटलं? आणि संभाजीनगरला एक मोठं आंदोलन केलं, त्याच्यात मागण्या केल्या, त्यातल्या एकाही मागणीवर विचार सरकारनं केला नाही म्हणून बाहेर निघतोय. बच्चूभाऊ, जर बघितलं तर एक वेगळा काय होऊ शकतं यामध्ये? किती जागा मिळतील असं वाटतंय तुम्हाला? आता सुरुवात झाली. शेतकऱ्याच्या हिताचं सरकार देऊ महाराष्ट्रात. ही अशा पद्धतीने महत्वाची बैठक आज या ठिकाणी पार पडली. जर आपण बघितलं तर स्वतः राजू शेट्टी, त्याचबरोबर बच्चू कडू आणि छत्रपती संभाजी राजे या बैठकीला उपस्थित होते आणि महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लवकरच यासाठी आणखीन इतर जे मित्रपक्ष आहेत किंबहुना छोटे पक्ष आहेत, घटक आहेत, त्यांना देखील सोबत घेण्याची त्यांची तयारी आहे. परंतु त्याचवेळी जर आपण बघितलं तर परिवर्तन महाशक्ती असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि लवकरच चिन्ह देखील निश्चित होईल अशी एक मोठी बातमी. अर्थातच मोठी ही बैठक या ठिकाणी पुण्यामध्ये पार पडलेली आहे आणि अर्थातच राज्यात तिसरी एक नवीन पद्धतीने एकत्र येत हे पक्ष, अर्थात एक महायुती म्हणता येईल, तिसरी आघाडी तयार होताना दिसतेय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.